IPL 2026 मधील गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी दमदार विजय मिळवत सलग तिसरा विजय नोंदवला। पावसामुळे 2.5 तास उशिराने सुरू झालेला हा सामना 11-11 षटकांचा करण्यात आला, पण थरार मात्र तसाच कायम राहिला। प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात वादळासारखी झाली। त्यांच्या फलंदाजाने अवघ्या 32 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावांची तुफानी खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला, तर एका युवा खेळाडूने केवळ 14 चेंडूत 5 षटकारांसह 39 धावांची धडाकेबाज खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले। या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 11 षटकांत 150 धावांचा मोठा स्कोर उभारला। 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी पूर्णपणे कोलमली। जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्माच्या अचूक फलंदाजीसमोर रोहित शर्मा 5, सूर्यकुमार यादव 6, हार्दिक पांड्या 9 आणि तिलक वर्मा 14 यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले। एकाही फलंदाजाला क्रीजवर टिकून खेळता आले नाही आणि अखेर मुंबईने 11 षटकांत 9 विकेट गमावत केवळ 123 धावा केल्या। परिणामी राजस्थानने हा सामना 27 धावांनी जिंकत आपला वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केला, तर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला।